Good morning, students. I am Narendra Joshi, Head of Chemistry Department. I welcome you all on the behalf of Chemistry Department and our college. First of all, I will congratulate you all for getting admission for basic sciences. And I hope, I am sure that none of you has been willing to take admission to BSc. तुमच्यापैकी किती लोकांना BSc करायचं स्वप्न होतं? 11वीत जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतली 11वी सायन्सला, त्याच वेळेस तुमच्यातल्या निम्मेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल की आपल्याला मेडिकल कोर्सेसला जायचंय. MBBS, BAMS, ऍटलिस्ट BHMS तरी, आणि अजून काही असतील की बा हे तिघही नाही मिळाले तर मग फार्मसीला वगैरे मी जाईल, असं काहीतरी तुम्ही ठरवलेलं असेल. इतर काही मुलांनी इंजिनिअरिंग आणि त्या फील्ड मधल्या टेक्निकल काही कोर्सेसला जाण्याचं ठरवलं असेल. पण BSc करायचं, 12वी सायन्स झाल्यानंतर मला BSc करायचं असे तुमच्यातले मला वाटतं बोटावर मोजणे इतके सुद्धा नसतील. तुमच्यातल्या ऑलमोस्ट एकाही विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने असं ठरवलं नसेल की मला BSc करायचे पुढे जाऊन. अँड अनफॉर्च्युनेटली I am talking from your side, okay? In fact, you are fortunate to get admission for basic sciences, okay? But from your side, you might be thinking that unfortunately you have to take admission to this BSc. तुमच्यातल्या बऱ्याचशा पालकांना सुद्धा असं वाटत असेल तुमच्यापैकी की बा आपला मुलगा किंवा आपली मुलगी आता BSc ला वगैरे गेली मीन्स आता काही पुढे खरं नाही. त्यांचंही स्वप्न असेल की याने मेडिकलला जावं किंवा इंजिनिअरिंगला जावं, एखाद्या प्रोफेशनल कोर्सला जावं, पण तिकडे नंबर लागला नाही त्यामुळे इकडे ऍडमिशन घ्यावी लागते, हे त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं धक्कादायक असू शकतं. पण तुम्हाला खरं सांगू का, BSc आणि त्यानंतर MSc हे खूप चांगले कोर्सेस आहेत. प्रोफेशनल कोर्सेस नंतर सुद्धा तुम्हाला पुढे जॉब मिळण्याची गॅरंटी नसते. आता आजच्या युगात तसं बघितलं तर गॅरंटी कशाचीच नाहीये, आपण प्रोबॅबिलिटी वरती बोलू. BSc MSc झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जॉब मिळण्याची प्रोबॅबिलिटी ही खूप चांगली आहे. मे बी MBBS वगैरेच्या बरोबरीत तुमचा जॉब सगळ्यांचा असेलच असं नाही, पण नसेलच असंही नाही. MBBSच्या थोडीच तोड जॉब तुम्हाला मिळू शकतो, तुमचं प्रोफाईल असू शकतं पुढे चालून. पण त्यासाठी तुम्ही मेहनत किती घेता ते फार महत्वाचं आहे. तुम्ही विचार करा की जर तुम्ही MBBS ला किंवा अशा एखाद्या प्रोफेशनल कोर्सला गेले असता तर तुम्हाला किती अभ्यास करावा लागला असता. अगदी रात्रंदिवस एक करावं लागलं असतं, ओके. मग तीच मेहनत जर तुम्ही इकडे घेतली BSc आणि MSc ला, बेसिक सायन्सेस मध्ये जर ही मेहनत तुम्ही घेतली तर तुम्ही खूप चांगल्या मोठ्या पदावरती जाऊ शकता. पण होतं काय की आपण स्वतःच्या मनाची एक समजूत करून घेतो, गैरसमज आपला झालेला असतो की BSc आणि MSc ला काही फार अभ्यास करण्याची गरज नाही किंवा किती अभ्यास केला तरी काय, काही फायदा नाही, अशी एक तुमची मानसिकता झालेली असते जी चुकीची आहे. तुम्ही इकडे मेहनत घ्या, मेडिकल इंजिनिअरिंग पेक्षा तुम्ही 50% जरी इकडे मेहनत घेतली तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज बेसिक सायन्सेसच्या माध्यमातून मिळू शकतात. आता आपल्याला हे वर्ष आणि याच्या पुढचे काही वर्ष, दिस इयर अँड सक्सिडिंग इयर्स वी विल बी कन्सर्निंग विथ केमिस्ट्री. माझा विषय केमिस्ट्री आहे आणि केमिस्ट्री बद्दलच आपली चर्चा 3 वर्ष होणार आहे. आणि तुमचा एक हुरूप वाढवण्यासाठी, तुमचा गैरसमज दूर करण्यासाठीच मी सुरुवातीच्या या काही गोष्टी सांगितल्या. तुम्ही असं अजिबात वाटून घेऊ नका
की तुमचं काही नुकसान झालेलं आहे किंवा तुम्हाला आता पुढे चालून काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज शिल्लकच राहिलेल्या नाही, असं अजिबात तुम्ही वाटून घेऊ नका. खूप चांगल्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे आणि खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे मन लावून अभ्यास करण्याची, मेहनत घेण्याची. ठीक आहे. सो वी विल बी डीलिंग विथ केमिस्ट्री ओनली. So we shall start with the name itself, chemistry. This word chemistry has come from two different words, chemi and mystery. It is the fusion of both of these words, chemi and mystery. See here. This chemi was actually the Egyptian process of converting iron into precious metal. And that process was very mysterious. It was mysterious. And that's why it was combined with this word mystery. मिस्ट्री म्हणजे काहीतरी गूढ असेल, अद्भुत असेल, अनाकलनीय असेल, त्याच्यासाठी आपण मिस्ट्री हा शब्द वापरतो. तर केमी ही जी प्रोसेस होती ही अगदी मिस्टेरियस प्रोसेस होती आणि त्यामुळे या दोघांच्या कॉम्बिनेशनने केमिस्ट्री हा शब्द तयार झालेला आहे. आता केमिस्ट्री तसं बघितलं तर खूप जुना विषय आहे. जरी याचा इतिहास आपल्याला इजिप्त वगैरेच्या माध्यमातून सांगितला जात असेल तरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जरी आपण बघितलं तर रसायनशास्त्र नावाचा एक स्पेशल ग्रंथ आपल्या संस्कृतीत होऊन गेलेला आहे. पारस विज्ञान म्हणजे पारा जो असतो ना, मर्क्युरीला सुप्रीम एलिमेंट मानलं गेलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आणि त्या मर्क्युरीचं एक स्पेशल पुस्तक आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये उपलब्ध होतं, जे आता नाहीये कारण अनेक आक्रमणं भारतावर जी झाली त्यामध्ये ही सगळी पुस्तकं जाळली गेली, सगळे ग्रंथ जे होते ते नष्ट केले गेले आणि त्यामुळे पुरावा म्हणून आपल्याकडे ते आता उपलब्ध नाहीये. पण इतर काही पुस्तकांमध्ये जे वाचले या सगळ्या आक्रमणांमधून त्यात आपल्याला याचा उल्लेख मिळत असतो. आणि काही जे त्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांना सुद्धा या गोष्टींची काही ना काही प्रमाणात माहिती आहे. तर केमी ही जी प्रोसेस इजिप्तमध्ये होती ज्यामध्ये लोखंडाचं रूपांतर सोन्यात केलं जायचं, ज्याला आपण परीस म्हणतो. ओके. तर परीस जो आहे तो बनवण्याचं काम या केमी प्रोसेसने केलं जायचं इजिप्तमध्ये. आपल्या पारद विज्ञानमध्ये सुद्धा पारा जो आहे त्या पाऱ्याचे वेगवेगळे उपयोग होते. त्यातला हा एक उपयोग होता की परीस बनवणे. परीस जो होता तो पाऱ्याचा बनलेला होता आणि त्यामुळे पारा, परीस हे शब्द थोडेसे मिळते जुळते आपल्याला वाटतात. याचं कारण हेच आहे. ओके. पण प्रत्यक्षात आपण जर आता बघितलं तर जे पुस्तक अवेलेबल आहे एकदम जुनं पुस्तक केमिस्ट्रीचं ते आपल्याला इजिप्तमध्ये सापडतं. द नेम ऑफ दॅट बुक इज अल्किमिया. Alchemia is the name of that book, which is considered as first ever book of chemistry. केमिस्ट्री बद्दल कथा बऱ्याच सापडतील आपल्याला, पण प्रत्यक्ष पुरावा म्हणून एखादं पुस्तक जर आपण म्हटलं तर ते पुस्तक म्हणजे अल्किमिया. याचा जो ऑथर आहे त्याचं नावही भलतं लांबलचक आहे. आता इजिप्त वगैरे ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये अल म्हणजे आपण जो इंग्लिशमध्ये द म्हणतो एकमेव, त्याच्यासाठी अल वापरला जातो. आणि किमिया हा त्यांनी या केमी प्रोसेसशी संबंधित शब्द यूज केलेला आहे, अल्किमिया. आणि त्या ऑथरचं नाव बघा,
बघा दिसतंय तुम्हाला, वाचून बघा. अबू मुसा जाबिर इब्न हय्यान हे त्या ऑथरचं नाव. तर यांनी या पुस्तकामध्ये केमी प्रोसेस बद्दल काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. पण केमी ही सुद्धा प्रोसेस इतकी मिस्टेरियस होती की ज्यांना ती प्रोसेस कळत होती, माहिती होती, त्यांनी ती इतर लोकांना जास्त तिचा प्रचार त्यांनी केला नाही. कारण कसं असतं की एखादी मौल्यवान वस्तू जी आहे ती अशी कुठेही सोडून दिली जात नाही, कोणालाही सांगून द्यायचं आणि त्याचे जर दुष्परिणाम झाले तर मग, जसं की आता न्यूक्लिअर वेपन्स, अल्बर्ट आइन्स्टाईनने इक्वेशन शोधलं, E इज इक्वल टू MC स्क्वेअर. म्हणजे आपण जर 1 ग्राम इतकं मास ब्रेकडाऊन केलं एका विशिष्ट पद्धतीने, 1 ग्राम पदार्थाचं न्यूक्लिअर फ्युजन जर आपण केलं तर त्यातून प्रकाशाच्या वेगाचा वर्ग 3 लाखाचा स्क्वेअर करा. ओके, 3 लाखाचा स्क्वेअर केला की जी संख्या मिळेल इतकी एनर्जी त्या 1 ग्राम सबस्टन्सच्या न्यूक्लिअर फ्युजन मधून तयार होते. हे अल्बर्ट आइन्स्टाईनने शोधलं आणि त्यांनी ते असं मुक्तपणे वाटून दिलं, पब्लिश केलं किंवा हे असं आहे. ओके, पण मग त्याचा उपयोग कसा केला गेला नंतर? अमेरिकेने त्याच्यापासून ॲटॉमिक वेपन्स बनवले आणि ते बॉम्ब त्यांनी जपानवरती टाकून दिले. म्हणजे एखादी मौल्यवान वस्तू असेल किंवा एखादं मौल्यवान संशोधन असेल, ते सुद्धा योग्य हातांमध्ये असणं आणि योग्य हातांमध्ये देणं हे फार महत्वाचं असतं. अल्बर्ट आइन्स्टाईनला स्वतःलाच नंतर पश्चाताप झाला की आपण असं काही इक्वेशन शोधलं की ज्यामुळे आज लाखो लोक मेलेत जपानमध्ये, त्यांच्या अनेक पिढ्या अपंग झाल्यात. याबद्दल त्याला स्वतःलाही वाईट वाटलं होतं, पण नंतर वाईट वाटून काही उपयोग होत नाही. ठीक आहे. सो दिस केमिस्ट्री वर्ल्ड हॅज बीन ओरिजिनेटेड बाय द फ्युजन ऑफ 2 वर्ड्स, केमी अँड मिस्ट्री. This chemistry is divided into different branches. जसं कोणत्याही याच्या ब्रांचेस असतात, काही ना काही स्पेशलायझेशन वगैरे आपण हे जे म्हणतो. ओके, सो दिस केमिस्ट्री इज हॅव्हिंग सेव्हरल ब्रांचेस. सो व्हॉट ब्रांचेस आर देअर? इन फॅक्ट देअर आर अ नंबर ऑफ ब्रांचेस, बट वी शॅल डिस्कस अबाउट ओनली द मेन ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. First one is physical chemistry. Organic chemistry. Inorganic chemistry. These are the 3 main branches of chemistry. आणि या व्यतिरिक्त ज्या आहेत त्या मग याचं काही ऍप्लिकेशन असेल किंवा याच्यातलीच एखादी सब ब्रांच असू शकते. ओके, जसं बायोकेमिस्ट्री. तर बायोकेमिस्ट्री म्हणजे बेसिकली इट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सगळे जे बायोलॉजिकल मॉलिक्युल्स आहेत, ऑल द बायोलॉजिकल मॉलिक्युल्स आर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ऍक्च्युली अनालिसिसच चालतं, ज्यामध्ये बेसिक सगळे कॉन्सेप्ट फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिकचे वापरले जातात. ते अप्लाइड मध्ये येतं एक प्रकारे. ओके, तरी सुद्धा त्याला एक जनरल सेन्समध्ये त्याला सुद्धा बेसिकच म्हटलं जातं आता. पण मेन ब्रांचेस या 3च. तरी सुद्धा चौथी ब्रांच म्हणून आपण अनालिटिकल कन्सिडर करू शकतो. अनालिटिकल मध्ये सुद्धा अनालिसिसच चालतं आणि बेसिकली या मेन ज्या 3 ब्रांचेस आहेत याच्याबद्दलच, याचेच कॉन्सेप्ट त्यामध्ये
यूज केले जातात. नाउ लेट्स सी द फर्स्ट वन, फिजिकल केमिस्ट्री. आपण शॉर्ट मध्येच बघू. ओके, फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय असेल? सो ऍज द नेम इंडिकेट्स, इट इज रिलेटेड विथ द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॉलिक्युल्स, ऍटम्स अँड रिएक्शन्स. एखाद्या ऍटमच्या फिजिकल प्रॉपर्टी, की ऍटम कसा असेल, इलेक्ट्रॉन्स कसे असतील, इलेक्ट्रॉन्स वेव्ह आहेत की पार्टिकल आहेत, इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होते. ओके, या फिजिकल गोष्टी आहे ऍटमशी रिलेटेड. सो दोज आर इन्क्लुडेड इन फिजिकल केमिस्ट्री. मॉलिक्यूल असेल, त्या मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीज कशा आहेत ते सुद्धा फिजिकल मध्येच येतं. किंवा एखादे रिएक्शन असेल, त्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब होते आहे की रिलीज होते आहे. ओके, हीट इज गेटिंग ऍब्सॉर्ब्ड और रिलीज्ड, दॅट इज स्टडीड इन फिजिकल केमिस्ट्री. ऑर्गॅनिक मध्ये काय असतं? मेन म्हणजे ऑर्गॅनिक या शब्दाचा अर्थ काय? ऑर्गॅनिक मीन्स द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाउंड्स. Organic is the chemistry of carbon compounds. कार्बन सोबत मग बाकीचेही असतात, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन. ओके, ते असतात किंवा असू शकतात. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द बिगेस्ट ब्रांच ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीची ही सगळ्यात मोठी ब्रांच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कारण ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे आहेत, कार्बन असलेले मॉलिक्यूल, देर आर बिलियन्स ऑफ मॉलिक्यूल्स, वी कॅन से देर आर बिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स अवेलेबल, अँड एव्हरी डे मिलियन्स ऑफ मॉलिक्यूल्स आर गेटिंग ऍडेड. रोज त्यामध्ये लाखो मॉलिक्यूल ऍड होतात, नवीन शोधले जातात. जगाच्या कोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अनेक लोक संशोधन करतायत आणि रोजच्या रोज प्रत्येकाला काही ना काही मॉलिक्यूल सापडतातच. तर रोजची भर याच्यामध्ये पडते ऑर्गॅनिक मध्ये. आणि ऑर्गॅनिक हे कार्बन कंपाऊंड आहेत. आपली संपूर्ण बॉडी, पूर्ण बायोलॉजिकल सिस्टम या सुद्धा ऑर्गॅनिकच आहेत. कार्बनच याच्यामध्ये असतं. आपण झाडही पाहिलं तर झाडाचं लाकूड म्हणजे काय? इट इज सेल्युलोज. ओके, सेल्युलोज इज मेड अप फ्रॉम कार्बन. सेल्युलोज मध्ये कार्बनच्या चेनच आहेत. इट इज द पॉलिमर ऑफ कार्बन. आपल्या डेली लाईफ मध्ये आपण कपडे वगैरे यूज करतो, कॉटनचे कपडे पाहिजे. कॉटन, इट इज ऑल्सो ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. इट इज ऑल्सो हॅव्हिंग कार्बन. शुगर्स आपण बऱ्याचशा खातो, कन्झ्युम करतो, आपल्या बॉडीमध्ये आहेत. ऑल द शुगर्स आर ऑर्गॅनिक, दे आर हॅव्हिंग कार्बन. प्लास्टिक आपल्या सगळीकडे आजूबाजूला आहे. प्लास्टिक इज ऑर्गॅनिक. ओके, इट इज द पॉलिमर ऑफ कार्बन कंपाऊंड्स. पॉलिस्टायरीन असेल किंवा पॉलिव्हिनिल क्लोराइड असेल, पीव्हीसी पाईप आपण म्हणतो, पॉलिव्हिनिल क्लोराइड. सो इट इज ऑर्गॅनिक. इट कंटेन्स कार्बन ॲटम. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे आहेत ते आपल्या सगळीकडे आहे, आपल्यामध्ये सुद्धा आहेत. आणि त्यामुळे सगळे औषधं वगैरे जे आपण घेत असतो, मॅक्सिमम ड्रग्ज मध्ये, ड्रग्ज हा शब्द जो आहे तो औषधांसाठी वापरला जातो. ओके, औषधांमध्ये सुद्धा कार्बन कंपाऊंड्स असतात. आणि त्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त रिसर्च होत असतो. आणि ऑर्गॅनिक मॉलिक्युलच्या युटिलिटीमुळे बरेच लोक यामध्ये आपलं योगदान देत असतात. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज ऑफ इमेन्स इम्पॉर्टन्स and it is one of the branch of chemistry. Then inorganic chemistry. मग आता कार्बन कंपाऊंड ऑर्गॅनिक मध्ये आले, मग कार्बन व्यतिरिक्तचे बाकीचे कंपाऊंड 110, 115 जेही असतील बाकीचे, ते सगळे इनऑर्गॅनिक मध्ये स्टडी केले जातात. त्या सगळ्यांचा स्टडी इनऑर्गॅनिक मध्ये होतो. इट इज द केमिस्ट्री ऑफ नॉन कार्बन कंपाऊंड्स किंवा कार्बन व्यतिरिक्त. आता याच्यामध्ये इतकंही काही असं हार्ड अँड फास्ट नसतं की इनऑर्गॅनिक मध्ये कार्बन असूच शकत नाही किंवा ऑर्गॅनिक मध्ये कार्बन असल्याशिवाय होऊच शकत नाही, असंही काही नाही.
ओके. बरेचसे आता HCl, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, दे डोंट कंटेन कार्बन, पण त्यांच्याशिवाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालतच नाही है ना. HCl आपल्याला लागतंच बऱ्याचशा रिएक्शन्सला, सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला लागतं, नायट्रिक ऍसिड लागतं. ओके. सोडियम हायड्रॉक्साईड लागतं, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला वापरावं लागतं रिएक्शन्स मध्ये. So all these are non-carbon compounds, but still they are extensively used in the organic chemistry. इनऑर्गॅनिक मध्येही तसंच, किंवा कार्बन असूच शकत नाही असंही काही नाही. कार्बोनेट्स जे आहेत, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट, ओके, ऑल द कार्बोनेट्स दे कंटेन कार्बन, बट स्टील दे आर स्टडीड इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. पण तरी सुद्धा त्यांचा इनऑर्गॅनिक मध्ये अभ्यास केला जातो. असे काही बॉर्डर लाईन कंपाऊंड्स आहेत, ते असू शकतात, त्यांच्यावर जास्त आपण विचार करायचा नाही. सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज केमिस्ट्री ऑफ नॉन कार्बन कंपाऊंड्स. आणि ह्या सगळ्यांचं ऍप्लिकेशन आपण अनालिटिकल मध्ये करत असतो. अनालिटिकल मध्ये एखादी रिएक्शन आपण करतो, टायट्रेशन्स आपण करतो. तुम्ही ऍटलिस्ट ऐकलं असतील टायट्रेशन. फिनॉल्फ्थॅलिन इंडिकेटर घ्यायचा, ब्युरेट मध्ये काहीतरी NaOH भरायचं, फ्लास्क मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड घ्यायचं है ना. ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये आपण फिनॉल्फ्थॅलिनचे 1-2 ड्रॉप टाकायचे, इट विल रिमेन कलरलेस. As soon as we go on adding NaOH from the burette, HCl will be consumed, and at the end point the color will change from colorless to faint pink. Okay, हे असे टायट्रेशन्स आपण करतो. इट इज इन द अनालिटिकल केमिस्ट्री. पण बेसिकली तिथे काय झालं, तिथे रिएक्शनच होते, ज्या रिएक्शन्स आपण ऑर्गॅनिक मध्ये शिकलेलो आहे. काही रिएक्शन आपण इनऑर्गॅनिक मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. बरेचदा आपण सोल्युशनचा कंडक्टन्स वगैरे बघतो, इतर गोष्टी आपण त्या बघतो. ऑल दोज आर वी हॅव स्टडीड इन द फिजिकल केमिस्ट्री, पण अप्लाय कुठे करतो आपण, अनालिटिकल मध्ये. ठीक आहे. सो अनालिटिकल इज अप्लाइड वन. फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, दीज आर बेसिक अँड व्हेरी युजफुल ऑल्सो. जर तुम्हाला पुढे चालून स्पेशलायझेशन करायची इच्छा झाली, किंवा आता BSc केमिस्ट्री आपलं झालं, MSc करायचंय, तर MSc करताना तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री चांगलं राहील, ऑर्गॅनिक केमिस्ट्री चांगलं राहील, आणि अनालिटिकल केमिस्ट्री सुद्धा चांगलं राहील. हे जे 3 आहेत, इनऑर्गॅनिकही चांगलं आहे नो डाऊट, पण कम्पेअर जर आपण केलं, कम्पॅरेटिव्हली फिजिकल, ऑर्गॅनिक अँड अनालिटिकल, दीज आर हॅव्हिंग बेटर स्कोप, बेटर फ्युचर प्रॉस्पेक्ट्स इन कंपॅरिझन विथ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर हे 3 विषय जास्त बेटर राहतील स्पेशलायझेशनच्या दृष्टीने, फिजिकल, ऑर्गॅनिक अँड अनालिटिकल. ओके. आता आपला विषय कोणता नेमका, या 3-4 जे विषय मी इथे लिहिलेत, तर फर्स्ट इयर BSc ला जो विषय मी तुम्हाला शिकवणार आहे, इट इज फिजिकल अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. द सब्जेक्ट दॅट आय एम गोइंग टू डिस्कस विथ यू, है ना. टीच करण्यापेक्षा डिस्कस आपण म्हणू. दॅट सब्जेक्ट इज फिजिकल अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. यामध्ये आपल्याला फिजिकलचे 3 चॅप्टर्स आणि इनऑर्गॅनिकचे 2 चॅप्टर बघायचे. फिजिकलचे 3, इनऑर्गॅनिकचे 2. फिजिकलचे 3 कोणते कोणते? The first chapter is electrolytic conductance. The first chapter is electrolytic conductance. Second chapter is
surface chemistry, third chapter is mathematical preparations in chemistry. These three chapters are in the physical chemistry section. In the inorganic chemistry, we will discuss periodic properties. The first chapter in the inorganic chemistry section is periodic properties. And the second one is S block element. So these 5 chapters are there in our syllabus. This time तुम्हाला वाचता येत आहे? Okay, I hope you can read whatever is written on the board. So what is there in the first chapter, electrolytic conductance? आपण थोडंसं सिलेबस बद्दल बघून घेऊ. हा सिलेबस आहे तुमचा. हे 3 चॅप्टर फिजिकल मध्ये असतील आणि हे 2 इनऑर्गॅनिक मध्ये असतील. ओके. सो व्हॉट इज देअर इन द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स? आता कंडक्टन्स म्हणजे काय? व्हॉट इज कंडक्टन्स? इट इज द कपॅसिटी टू फ्लो एनिथिंग. इट इज कपॅसिटी टू फ्लो एनिथिंग. मग काय त्यामध्ये होईल नेमकं? जसं एखादी वायर असते, आपण बटन दाबतो आणि फॅन सुरू होतो, लाईट सुरू होतो. मग हे कशामुळे होतं? बटन दाबल्यानंतर असं काय होतं? सो वेन वी स्विच ऑन द मेन्स, देन इलेक्ट्रॉन्स फ्लो थ्रू द वायर. पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड and electrons flow through the wire. They are conducted by that wire. आता आपण त्या तिथे लाकूड वापरलं तर चालेल का एखादा? नाही चालणार. प्लास्टिक वापरलेलं चालेल का? ते पण नाही चालणार. वी हॅव टू यूज एनी मेटल वायर. आपल्याला एखाद्या मेटलचीच वायर यूज करावी लागेल. कॉपरची वायर ही जनरली असतात. बाहेर खांबावर जर आपण बघितलं त्या अल्युमिनियमच्या वायर्स असतात, अल्युमिनियमचे तार असतात. ठीक आहे. कॉपरच्या वायर्स आपण घरामध्ये यूज करत असतो. मग हे कॉपर काय आहे? इट इज द कंडक्टर. इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रॉन्स वाहतात ना त्याच्यामधून. मग त्या वाहणे यासाठी शब्द कोणता आहे? करंट. करंट म्हणजे वाहणे. इवन पाणी जे वाहतं ना, असं पाण्याचे जे झरे वगैरे असतात त्याला सुद्धा वॉटर करंट्स असं म्हटलं जातं. सो करंट मीन्स टू फ्लो. आणि इलेक्ट्रॉन्स त्या वायर मधून वाहतात म्हणून त्याला इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स असं म्हणतात. इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू एनी मीडियम थ्रू अ वायर इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. मग जर आपण एखाद्या सोल्युशनचा विचार केला, सपोज वी हॅव सम सोल्युशन. ओके. द सोल्युशन contains some ions. त्याच्यामध्ये काही आयन्स आहेत. या इथेच बघू आपण लागलं तर. या इथे साईडला. दिस इज सम सोल्युशन. या सोल्युशनला आपण काय केलं? पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. इथे कॅथोड घेतला आणि इकडे एनोड घेतला.
जसं आपण न्यूट्रल आणि फेज म्हणतो ना, वायरमध्ये काय असतं, बटनामध्ये फेज असते, न्यूट्रल जी आहे ती पूर्ण घरभर फिरलेली असते. जनरली बटन जे आहे ते आपण फेज वरती देत असतो. न्यूट्रल वर दिलं तरी सुद्धा चालतं, पण ते डेंजरस असतं. आपण बटनावरती बटन जे आहे ते फेज वरती देत असतो, ज्यामध्ये करंट आहे ऍक्च्युअली. न्यूट्रल फक्त रिव्हर्सचं काम करते, उरलं सुरलं वाहून न्यायचं काम न्यूट्रलचं असतं. मेन करंट आणायचं काम जे आहे ते फेजचं असतं. करंट फेज मध्ये असतो, मुख्य जो येतो, आणि वापरला गेल्यानंतर जो काही राहिलेला असेल, उरलेला असेल, तो परत घेऊन जायचं काम न्यूट्रलचं असतं. So when we apply some potential difference in this solution, then what will happen? This solution may not conduct that electricity. इकडे समजा फेज आलेला आहे तुमचा, याच्यामधून करंट आहे, आलेला आहे करंट, पण होतं काय, सोल्युशन इज नॉट कॅरिंग दॅट करंट अप टू दिस फेज, अप टू दिस न्यूट्रल पर्यंत तो करंट वाहूनच नेला जात नाहीये. म्हणजे काय झालंय, बटन बंद असल्यासारखी परिस्थिती झाली. द सोल्युशन इज नॉट कंडक्टिंग द करंट. बट इफ दिस सोल्युशन कंटेन्स आयन्स, जर याच्यामध्ये आयन्स असतील, पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स, कटायन्स आणि अनायन्स जर याच्यामध्ये असतील, देन व्हॉट विल हॅपन, देन द करंट कॅन फ्लो थ्रू दिस सोल्युशन. आता मात्र याच्यातून काय होईल, करंट फ्लो होऊ शकेल. दिस सोल्युशन इज नाउ एबल टू कंडक्ट द करंट. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जात आहे का असे इकडून तिकडे, नाही. याच्यात काय होतंय, हा निगेटिव्ह आहे ना, या निगेटिव्ह कडे पॉझिटिव्ह आयन जातील, आणि हा पॉझिटिव्ह आहे याच्याकडे निगेटिव्ह आयन जातील. सो आयन्स आर फ्लोईंग थ्रू दिस सोल्युशन नाउ. या सोल्युशन मधून आता आयन्स वाहत आहेत. अगोदर जे आपण पाहिलं, कॉपरच्या वायर मधून बटन दाबल्यानंतर काय वाहत होतं, इलेक्ट्रॉन्स वाहत होते, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक करंट म्हटलं. इथे आयन्स वाहत आहेत, त्यामुळे याला आयोनिक करंट असं म्हटलं जातं. आणि हे जे आयन्स आहेत हे ज्या पदार्थाचे असतात, जसं आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन आहे, म्हणजे काहीतरी मीठ वगैरे आपण टाकलेलं असेल, Na+Cl- असे आयन्स असतील. ओके, सॉल्ट वॉटर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर हे आयन्स जे आहेत ते एखाद्या सॉल्टचे असतील, आणि तो जो सॉल्ट आहे त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. दॅट सॉल्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट. That salt is called as electrolyte, which can produce cations and anions in the solution. Okay, electrolyte is a substance which can produce cations and anions in the solution. आणि त्यामुळे काय होतं की हा जो इलेक्ट्रोलाइट आहे, हा जेव्हा सॉलिड स्टेट मध्ये असतो, एखाद्या सोल्युशन मध्ये आपण टाकलेलंच नाही त्याला, सॉल्व्हेंट मध्ये वगैरे, प्युअर फॉर्म मध्ये असतो, सॉलिड स्टेट मध्ये असतो. सॉलिड असताना तो करंट वाहून नेत नाही, पण जेव्हा त्याला एखाद्या सॉल्व्हेंट मध्ये आपण टाकतो, सॉल्व्हेंट मध्ये टाकल्यानंतर त्याचे कटायन आणि अनायन वेगळे होतात, आणि ते वेगळे झाले म्हणजे करंट त्याच्यामधून वाहू शकतो. सो व्हेन इट इज ऍडेड टू सम सॉल्व्हेंट, then cations and anions get separated and current can now flow through this solution. So such substance which is able to carry the current in solution is known as electrolyte, and that current is called as electrolytic current or electrolytic conductance. हा जो सोल्युशनचा कंडक्टन्स असतो, सोल्युशनची जी ॲबिलिटी असते करंट वाहून नेण्याची, द ॲबिलिटी ऑफ अ सोल्युशन टू कॅरी द करंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स. तर हे आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये बघायचंय की इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स कसा असतो, मग त्याची डेफिनेशन येईल, मग त्यातल्या अजून इतर काही टर्म्स येतील, मग कंडक्टन्स आला म्हणजे रेजिस्टन्सही आलाच. ओके, सो वी शॅल
study here various definitions: resistance, conductance, specific resistance, specific conductance. Okay, so these concepts we shall study here. We shall also study some experiments in this first chapter of electrolytic conductance. Second chapter is surface chemistry. सरफेस केमिस्ट्री, जसं त्याचं नाव आहे की याच्यात आपल्याला सरफेसचाच अभ्यास करायचा. की आता सरफेसचा म्हणजे कसं, आता मी इथे लिहितोय, या पेनाने लिहितोय, ते लिहिलेलं परमनंट राहत आहे का तिथे? नाही, ते पुसताही येत आहे. आता पेनाने जे मी लिहितोय हा कलर जर या फळ्यामध्ये घुसून गेला असता, ऍब्सॉर्ब झाला असता, ऍब्सॉर्ब जर झाला असता तर काय झालं असतं? असा पुसला गेला नसता, तो असा कोरून काढावा लागला असता आपल्याला कलर, त्याच्यातून पुसून तो गेला नसता. पण तो ऍब्सॉर्ब होत नाहीये, तो वरच्यावर त्याला चिटकतोय त्या फळ्याला. सो दिस इज कॉल्ड ऍज ऍडसॉर्प्शन. या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, ऍब्सॉर्प्शन आणि ऍडसॉर्प्शन. हे दिसत नसेल तुम्हाला, हे फेंट येत आहे फार. ऍडसॉर्प्शन अँड ऍब्सॉर्प्शन. फरक कुठे आहे? फक्त या एका अक्षरामध्ये फरक आहे. इथे डी आहे आणि या ठिकाणी बी. ऍडसॉर्प म्हणजे वरचेवर चिटकणे त्या फळ्याला. ऍब्सॉर्प्शन म्हणजे पूर्ण मध्ये तो पदार्थ जर ऍब्सॉर्ब होत असेल, जसं स्पंज आहे, स्पंज आपण पाण्यामध्ये टाकलं, व्हॉट विल हॅपन? द वॉटर विल एंटर इनसाइड दॅट स्पंज. त्या स्पंजच्या मध्ये पाणी चाललं जाईल. पण तसं इथे होतंय का? एखादा खडूने आपण फळ्यावरती लिहितो, मग तो खडू मध्ये घुसून जातो का त्या फळ्याच्या? तसं नाही होत. ते वरचेवर ती पावडर लागत असते, ज्याला आपण ऍडसॉर्प्शन असं म्हणतो. तर रिएक्शन्स ज्या असतात त्याच्यामध्ये बरेचदा असे कॅटलिस्ट वापरले जातात, इंडिकेटर वापरले जातात, ज्याच्यामध्ये ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपल यूज होत असतो. ऍडसॉर्प्शन ही कॉन्सेप्ट त्यामध्ये वापरली जाते आणि ह्याच प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे ऍडसॉर्ब होतोय, कुठे होतोय? सरफेस वरती. इट इज गेटिंग ऍडसॉर्ब्ड ऑन द सरफेस ऑफ समथिंग. एखादा कॅटलिस्ट असेल, त्याच्या सरफेस वरती रिएक्शन होते. बरेचदा आपण रिडक्शन वगैरे रिएक्शन ज्या असतात त्यामध्ये असं वरती लिहितो बाणावरती, निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम, है ना. मग हे निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम हे स्वतः रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात का? नाही करत. मग ते काय कामाचे, तिथे कशासाठी घेतलंय त्यांना? सो दे आर ऍक्टिंग ऍज कॅटालिस्ट अँड दे आर particularly acting as adsorption catalyst. They provide the surface for reaction. रिएक्शन होण्यासाठी सरफेस प्रोव्हाइड करायचं काम ते करत असतात. ओके, सो धिस कॉन्सेप्ट वी शॅल स्टडी इन दिस सेकंड चॅप्टर. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला पाहायचंय. ऍडसॉर्प्शन, आयसोथर्म पाहायचंय, टेम्परेचर नुसार ऍडसॉर्प्शन कसं बदलत जातं. मग त्यात वेगवेगळ्या लोकांनी जे आयसोथर्म प्रपोज केलेत ते आयसोथर्म आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. आणि अजून इतर काही किरकोळ प्रॉपर्टीज आहेत त्या पण आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. थर्ड चॅप्टर इज मॅथमॅटिकल प्रिपरेशन्स इन केमिस्ट्री. आता हे चॅप्टर थोडंसं बी ग्रुप ज्यांचा आहे, ज्यांनी मॅथ सोडलेलं होतं 12वीला, त्यांच्यासाठी थोडंसं हे डोकेदुखी त्यांना वाटतं. कारण काय, तर मॅथ आवडत नाही किंवा जमत नाही म्हणून मॅथ सोडलेलं असतं. आणि इकडे बीएससी ला आल्यानंतर ते आहेच, बी ग्रुप असला तरी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये मॅथमॅटिक्सशी संबंध तुमचा येतोच. याचं कारण असं आहे की केमिस्ट्रीमध्ये, पर्टिक्युलरली फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, तुम्हाला बरेचसे डेरिव्हेशन सोडवावे लागतात.
ते जे डेरिव्हेशन्स आहेत त्या डेरिव्हेशन मध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपल्याला करावे लागतात. आपण लॉगॅरिथम घेतो बरेचदा है ना, टेक लॉगॅरिथम ऑफ बोथ साइड्स. मग आपल्याला लॉगॅरिथम माहिती पाहिजे की नेमका काय असतो, कसा असतो. लॉग घेतला म्हणजे शेवटी कुठेतरी अँटीलॉग घ्यावा लागतो. मग अँटीलॉग कसा घ्यायचा ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. बरेचदा आपण म्हणतो की डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टाइम है ना, किंवा विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, असं आपण काहीतरी करत असतो की डिफरन्सिएशन करायचंय. मग त्यासाठी तुम्हाला डिफरन्सिएशन माहिती असलं पाहिजे. इंटिग्रेट बोथ साइड्स, इंटिग्रेट विद इन लिमिट्स है ना, इंटिग्रेट विदाउट लिमिट, हे आपण करत असतो. मग हे जे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत, कॉन्सेप्ट्स आहेत, या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जर आपल्याला ते डेरिव्हेशन चांगले समजून घ्यायचे असतील तर. अँड दॅट्स वाय this chapter has been included in chemistry to know the basic concepts of mathematics. In this chapter we shall study logarithms, differentiation, integration, okay, complete differentiation, partial differentiation, integration without limit, integration with limit, या गोष्टी आपण शिकायच्या आहेत. आणि त्यासोबत एक महत्वाचा पार्ट म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द डेटा. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला खूप गरजेचं आहे सायन्समध्ये. कुठलेही ब्रांच तुमची असू द्या, सायन्समध्ये ग्राफ फार महत्वाचे असतात. बरेचदा आपण ग्राफ काढतोच, तुम्ही सुद्धा काढले असतीलच. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर काहीतरी प्रॉपर्टी आपण घेत असतो है ना. एक्स वरती समजा कॉन्सन्ट्रेशन घेतलं, वाय वरती आपण दुसरं काहीतरी घेतो, ऑप्टिकल डेन्सिटी वगैरे वाय वरती घेतली, एक्स वर कॉन्सन्ट्रेशन घेतलं. किंवा स्पीड ऑफ रिएक्शन आपण घेतलं, प्रोग्रेस ऑफ रिएक्शन, किंवा कॉन्सन्ट्रेशन वाय ऍक्सिस वर घेतलं. एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम घेतला, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट. ओके, आपण वेगवेगळे ऍक्सिस तिथे वापरत असतो. एक्स आणि वाय ऍक्सिस जनरली वापरतो आपण. 2 डायमेन्शनल ग्राफच आपले जास्त असतात केमिस्ट्रीमध्ये. मग ते ग्राफ कसे काढायचे, त्यात स्ट्रेट लाईन आली तर स्ट्रेट लाईन इक्वेशन काय. समजा आपल्याला काही माहिती दिलेली आहे, कुठेतरी डेटा प्रोव्हाइड केलेला आहे आणि आपल्याला जर त्याचा वाय ऍक्सिस वरचा इंटरसेप्ट काढायचा असेल, एक्स वरचा इंटरसेप्ट काढायचा असेल, सो हाऊ टू डू ऑल दोज थिंग्स, ते आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये बघायचंय. सो दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, मॅथमॅटिकल प्रिपरेशन्स इन केमिस्ट्री. आणि बी ग्रुप जरी कोणाचा असेल तरी असं काही घाबरायचं कारण नाही या चॅप्टरला. जसं सगळ्यांचा अभ्यास करतो तसा याचाही अभ्यास करायचा, काही कठीण नाहीये. थोडं वाचलं की जमून जातं. इन द इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्ट चॅप्टर इज पिरियडिक प्रॉपर्टीज, विच इज व्हेरी सिम्पल अँड इझी चॅप्टर. आणि हे झालेलंही असेल तुमचं 11वी-12वीत है ना. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज म्हणजे काय, शेल्स म्हणजे काय, न्यूक्लियस म्हणजे काय, न्यूक्लियस मध्ये काय असतं, शेल मध्ये काय असतं, ऑर्बिटल्स म्हणजे काय असतात, या गोष्टी आपल्याला पिरियडिक प्रॉपर्टी मध्ये बघायचं आहे. आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ओके, मेटॅलिक कॅरेक्टर. सो दिस प्रॉपर्टीज we shall study here in this first chapter of inorganic chemistry. आणि सोपं आहे, काही कठीण नाही. असं एक कॉन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये समजले की बाकी सगळ्या कॉन्सेप्ट समजून जातात. असं रिपिटेशन आपल्याला याच्यामध्ये वाटत असतं. सेकंड चॅप्टर इज एस ब्लॉक एलिमेंट्स. सो इन केमिस्ट्री वी आर व्हेरी फॅमिलियर विथ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पिरियडिक टेबल मध्ये काय असतं, ब्लॉक्स असतात वेगवेगळे. कोणकोणते, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. या सगळ्या ब्लॉक मध्ये एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत. पिरियडिक टेबल स्वतः जो अरेंज केलेला आहे तो असं म्हणजे रॅन्डमली नाही केलेला, काहीतरी अभ्यास करून एक सिस्टमॅटिक पद्धतीने सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये अरेंज केलेले आहेत. त्यातला एस ब्लॉक जो आहे त्यातल्या एलिमेंट्सचा अभ्यास आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे.
एस ब्लॉक म्हणजे पहिलाच, ज्याच्यामध्ये तुमचा हायड्रोजन येतो, है ना, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, सीझियम, रुबिडियम, हे सगळे एस ब्लॉक मध्ये येतात. त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. सो इन द नेक्स्ट लेक्चर we shall start with our first chapter, electrolytic conductance. So see you in the next lecture. I wish you all a best of luck for this course. Okay, thank you.